नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरटी आर्ट्स, बेस्ट कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, SYBA आज आपण SYBA या वर्गातील सेमिस्टर 3 चा जो सक्तीचा पेपर आहे, कंपल्सरी पेपर आहे, कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, पर्यावरण जाणीव जागृती या विषयाचं प्रकरण क्रमांक 2 जे आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज माझं हे या विषयाचं व्याख्यान क्रमांक 7 आहे आणि यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे आपलं नैसर्गिक संसाधन किंवा नैसर्गिक साधन संपदा यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे जलसंपदा भाग 2 आणि याच्यामध्ये परत एक उपघटक आहे, तो म्हणजे पाण्यावरून वाद किंवा संघर्ष, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातील राज्यांमध्ये पाण्यावरून विशेषतः नदीच्या पाण्यावरून कोणते संघर्ष, कोणते वाद चालू आहे यावर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नदी हा महत्वाचा स्रोत आहे आणि आपल्याला माहिती आहे की मानवाच्या विकासामध्ये नदीच्या पाण्याला अत्यंत महत्वाचं. नदी म्हणजे काय, तर मोठ्या भूप्रदेशातून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप्रवाह म्हणजे नदी होय. थोडक्यात नदी म्हणजे अविश्रांतपणे डोंगर माता असेल किंवा डोंगरचा माता असेल, पर्वताचा माता असेल, या डोंगराच्या किंवा पर्वताच्या माथ्यावरून अविश्रांतपणे जो नैसर्गिक जलप्रवाह वाहतो याला आपण नदी म्हणतो. आणि नदी ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. प्राचीन काळापासून आपण बघतो मानवी जीवनाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर मला वाटतं मानवी जीवन हे मोठ्या प्रमाणामध्ये जे विकसित झाले आहे, नदी काठचा प्रदेश असेल किंवा नदी खोऱ्याचा प्रदेश असेल अशा ठिकाणी विकसित झालेला आहे. आणि म्हणून जशी जगाची लोकसंख्या वाढत गेली तसतशी विद्यार्थी मित्रांनो पाण्याला मागणी वाढत गेली त्या ठिकाणी. म्हणून 1650 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 50 कोटी होती आणि आज विद्यार्थी मित्रांनो ती 2012 मध्ये 700 कोटी, 2020 मध्ये 780 कोटी पर्यंत गेली. म्हणजे बघा, खूप मागचं नाही पण मागील तुम्ही बघा 8 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या 80 कोटी वाढली. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एका वर्षाला जवळपास 10 कोटी लोकसंख्या वाढली. दुसरीकडे मात्र पाण्याची उपलब्धता इतकी वाढली नाही. आपल्याला निसर्गात जलचक्रातून जे पाणी मिळतं विद्यार्थी मित्रांनो, हे पाणी मर्यादित आहे त्या ठिकाणी. पण आणि यामुळे मागणी, पाण्याला असलेली मागणी आणि होणारा पुरवठा याच्यामध्ये तफावत वाढत चालू आहे. आणि त्याच्यामुळं विशेषतः ज्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो दुष्काळ पडतो अशा वेळेला पाणी कमी उपलब्ध असल्यामुळं जगातील 2 देश असेल, शेजारी देश असेल, 2 किंवा 3 असेल, किंवा भारतातील राज्य घ्या, शेजारचे राज्य आहे, यांच्यामध्ये उपलब्ध पाण्याच्या वाटणीवरून, मागणीवरून त्या ठिकाणी वाद होतात, संघर्ष होतात, मोर्चे निघतात त्या ठिकाणी. बऱ्याच वेळा राजकीय त्या ठिकाणी दबाव येत असतो, त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेला हस्तक्षेप करावा लागतो, तरी सुद्धा हे वाद त्या ठिकाणी संपत नाही. जगाचा इतिहास बघायला भारतातील हे वाद बघा, अजूनही मिटलेलं नाही, ते सतत चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे महत्वाचं आहे. पण हा अत्यंत महत्वाचा पाणी एक साधन संपदा या दृष्टिकोनातून हा नदीवरील जे वादाचा समस्या आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं, जर विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये तिसरं महायुद्ध घडलं तर कदाचित त्याचं निमित्त असेल, त्याचं प्रमुख कारण असेल त्या ठिकाणी पाण्याचा वाद, पाण्याचा संघर्ष. पण ही समस्या आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्या काळामध्ये दुष्काळ पडतो त्या काळामध्ये ही समस्या अतितीव्र बनते, त्याचं स्वरूप त्या ठिकाणी तीव्र बनतं आणि याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते त्या ठिकाणी. देशामध्ये त्या ठिकाणी संघ म्हणजे शेजार धर्म आपण विसरून त्या ठिकाणी भांडणं सुरू होतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते वाद आहे आणि भारतामध्ये राज्यामध्ये कोणते वाद आहे, याची काही जे प्रमुख वाद आहे यावर आपण एक नजर टाकूया. बघा, आंतरराष्ट्रीय नदी वाद किंवा संघर्ष पहिला आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये सिंधू नदीचा वाद चालू आहे त्या ठिकाणी, त्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यानंतर गंगा नदीचा वाद चालू आहे, भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये चालू आहे त्या ठिकाणी. ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावरून भारत आणि चीन मध्ये या ठिकाणी ठिणगी उडालेली आहे, त्याचा वाद चालू आहे. नाईल नदी हा महत्वाचा, खऱ्याचा भारताचा संबंध नाही पण तरी सुद्धा आपण एक प्रमुख वाद म्हणून याचे आपण थोडस त्याच्यावर स्पर्श करणार आहोत. विशेषतः इजिप्त असेल, सुदान असेल, इथिओपिया या देशांमध्ये हा वाद चालू आहे, याच्यावर आपण थोडासा ठिकाणी प्रकाश टाकूया. इतर काही वाद आहे, जाता जाता त्याचाही आपण उल्लेख करू.
भारताच्या संदर्भामध्ये भारतामध्ये जे प्रमुख राज्य आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाद आहे कावेरी पाणी वाटप समस्या. याच्यामध्ये विशेषतः केरळ असेल, कर्नाटक, तामिळनाडू आणि पांडिचेरी ही जे केंद्रशासित प्रदेश आहे यांच्यामध्ये हा वाद चालू आहे. दुसरा महत्वाचा वाद आहे भारतातील तो म्हणजे कृष्णा पाणी वाटप. याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांचा सहभाग आहे. त्याच्यानंतर गोदावरी पाणी वाटप समस्या आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिसा याचा समावेश आहे. याच्यावर आपण स्पर्श करूया. त्याचा सर्वात महत्वाचा वाद आहे भारतामधला नर्मदा पाणी वाटप समस्या. ही सुद्धा याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान त्यांचा त्या ठिकाणी संबंध आहे. आणि इतर काही आहे याला आपण फक्त त्या ठिकाणी नाव उल्लेख करणार आहोत. मांडवी नदी असेल, महानदी असेल, रावी नदी असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण त्या ठिकाणी हा स्वरूप पाहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्न आणि राज्यस्तरीय प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासाला नक्कीच हे संपणार नाही. आज आपण हा जो तास आहे या तासाला फक्त आंतरराष्ट्रीय जे नदी समस्या संघर्ष आहे पाणी वाटपावरून याला आपण स्पर्श करणार आहोत. पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी हे जे वाद आहे हे वाद प्राचीन काळापासून चालू, बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि कदाचित पुढे चालू असतील. याच्यामध्ये सतत अपडेट होत असते, याची माहिती असेल. मग न्याय बऱ्याच वेळेला काही प्रश्न जे आहे ते न्याय व्यवस्थेकडे त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मध्ये त्याच्यावर न्याय दिला जातो. त्या ठिकाणी राजकीय पक्षामध्ये वाटाघाटी होतात, त्या ठिकाणी करार होतात. त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ही सतत अपडेट होत असते त्या ठिकाणी. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, जर आपण हे व्याख्यान उशिरा ऐकलं असेल तर दरम्यानच्या काळामध्ये कदाचित याच्यामध्ये जो करार असेल, समस्या असेल, त्याचं काय अपडेटेशन माहिती येऊ शकते. त्याच्यामुळे ती सुद्धा माहिती तुम्ही लक्षात घ्या. ही जी माहिती, हे जे लेक्चर आहे फक्त त्या पाण्यावरून ज्या समस्या होतात, जे वाद होतात त्याची फक्त ओळख करून देण्यासाठी हे लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण कोणत्याही एका वादाबद्दल परिपूर्ण माहिती घेत नाही त्या ठिकाणी. तसं बघितलं तर जर माहिती घ्यायची असेल तर या एका प्रश्नासाठी 1 तास लागेल त्या ठिकाणी. पण आपल्याला फक्त या वादाचं स्वरूप समजून घ्यायचंय. म्हणून डीप माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय वेबसाईट आहेत, याच्यावर तुम्हाला हे करार पूर्णपणे वाचायला मिळतील. त्याची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. फक्त या ठिकाणी आपल्याला ती समस्या काय आहे, तिचं मूळ कारण काय आहे, हेच आपण त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आपण त्या करारामधले प्रत्येक कलम, त्याचे काय आहे, अटी आहे, कंडिशन, याच्यावर आपण जास्त चर्चा करणार नाहीत. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्या ठिकाणी. तर पहिला वाद आपण सुरू करूया त्या ठिकाणी. त्याला स्पर्श करूया. सिंधू नदी पाणी वाटप समस्या. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये हा वाद चालू आहे. विशेषतः सिंधू ही नदी अत्यंत महत्वाची नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण आशियामधली प्रमुख नदी मानली जाते. ही नदी प्रामुख्याने तिबेट, भारत आणि पाकिस्तान या 3 देशांमधून वाहते. तर तिबेटचा विचार केला तर तिबेटमध्ये 250 किलोमीटर लांबी आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये 1950 किलोमीटर लांबी आहे आणि पाकिस्तानमध्ये लांबी आहे 700 किलोमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या ज्या उपनद्या आहेत, या 5 प्रमुख उपनद्या आणि झेलम ही नदी, एकूण 6 नद्यांच्या संदर्भामध्ये हा वाद चालू आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन्हीचं क्षेत्र आहे. या नकाशामध्ये तुम्हाला दिसतं, हा इकडं डार्क जी बाउंड्री याच्या इकडे पाकिस्तान आहे आणि इकडे भारत आहे, पूर्वेला भारत आहे. आणि ह्या ज्या नद्या आहेत उपनद्या, एकूण 6 नद्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सिंधू ही नदी धरून त्या ठिकाणी पहिली नदी आहे सतलज नदी आहे. दुसरी नदी या नकाशामध्ये दिली आहे ती बियास आहे. 3 नंबरला आहे रावी नदी आहे. 4 नंबरला चिनाब नदी आहे. 5 नंबरला झेलम नदी आहे आणि 6 नंबरला त्या ठिकाणी सिंधू नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत 1, 2, 3 यांचं जास्त क्षेत्र भारतामध्ये आहे. तर दुसरी ज्या नद्या आहेत 4, 5, 6 नंबरच्या, यांचं क्षेत्र हे पाकिस्तानमध्ये आहे. त्याच्यामुळे पूर्व वाहिन्या नद्यांवर बराचसा भारताचा हक्क आहे आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्याच्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. तरी मात्र विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा जो वाद आहे हा भारत आणि पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानची फाळणी पूर्वीचा वाद आहे. पूर्वीचा सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत या दोघांमध्ये हा वाद चालू होता विद्यार्थी मित्रांनो. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. विशेषतः या वादावर जवळपास 9 वर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विचारविनिमय झाला, चर्चा झाल्या, अनेक प्रकारे बैठका झाल्या आणि शेवटी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनंतर कराची या ठिकाणी
19 सप्टेंबर 1960 मध्ये भारतातर्फे भारताचे पंतप्रधान त्यावेळेचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेला पाकिस्तानचे जे अध्यक्ष होते अयूब खान यांच्यामध्ये हा करार झाला. जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि या करारामध्ये काही गोष्टी ठरल्या. यातील प्रमुख गोष्टी फक्त मी आपल्याला सांगतो की पूर्वीय ज्या नद्या आहेत ज्या मी सांगितलं, याच्यामध्ये रावी असेल, बियास असेल, सतलज असेल, या 3 नद्यांच्या पाण्यावर भारताचा जवळपास 81% हक्क, उरलेला 19% हक्क हा पाकिस्तानचा असेल. तर या उलट पश्चिमेकडे ज्या नद्या आहेत, सिंधू आहे, झेलम आहे, चिनाब आहे, या नद्यावर 81% हक्क हा पाकिस्तानचा असेल आणि 19% हक्क हा भारताचा असेल. म्हणजे विशेषतः आपण जर राऊंड फिगर घेतलं 80-20 अशा प्रकारे पूर्वीय नद्यावर भारताचा हक्क 80 आणि 20% पाकिस्तानचा. तो पश्चिमेकडील ज्या नद्या आहेत याच्यावर पाकिस्तानचा 80% आणि भारताचा 20% भाग होता त्या. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा वाद जो तयार झाला, हा वाद नेमका का झाला ऍक्च्युअली याच्यामध्ये, आणि हा परत मी सांगतो तुम्हाला, हा वाद कधी होतो? ज्या वेळेला दुष्काळ पडतो, ज्या वेळेला त्या ठिकाणी पाण्याची तीव्रता तयार होते, त्यावेळेला हा वाद प्रामुख्याने होतो. आता या वादाचं प्रमुख कारण काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तसं बघितलं तर करारामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, परंतु भारताने जम्मू काश्मीर जो भाग आहे भारताचा, याच्यामध्ये भारताने काही धरणं बांधण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये जी धरणं आहेत याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये बाग लिहार एक धरण आहे, रतले एक धरण आहे, किशन गंगा हे धरण आहे. धरण म्हणजे हे प्रकल्प आहेत, जलविद्युत प्रकल्प आहे किंवा वेगवेगळ्या कारणासाठी प्रकल्प उभे केले. हे प्रकल्प भारताने जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी सुरू केले आहेत. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, की हे जे प्रकल्प आहे, हे प्रकल्पाला पाकिस्तानचा विरोध आहे. पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की जर भारताने हे प्रकल्प बंद सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या नद्यांचं आपण बघितलं त्या नकाशामध्ये की या सर्व नद्यांचं पाणी शेवटी पाकिस्तानमध्ये जातं, त्याच्यामुळे ते पाणी त्यांना कमी मिळेल, याच्यामुळे पाकिस्तानने याला विरोध केला आहे. आणि फक्त विरोध करून थांबलं नाही पाकिस्तान, तर आंतरराष्ट्रीय लवादासमोर हा प्रश्न त्या ठिकाणी नेला आहे. म्हणून 2015 पासून विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न त्या ठिकाणी अधिक चिघळला आहे. भारतानं मात्र याला त्या ठिकाणी भारताने तर सांगितलं आहे की या ठिकाणी या पाण्यावर आमचा सुद्धा हक्क आहे, परंतु पाकिस्तान त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळं हा वाद तयार झाला आहे. म्हणून हा वाद त्या ठिकाणी महत्वाचा आहे. अजूनही त्याच्यावर तोडगा निघाला नाही, हा वाद त्या ठिकाणी चालूच आहे. आणि विशेषतः ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती तयार होते, भारत पाकिस्तान मध्ये ठिणग्या पडतात, त्यावेळेला पुन्हा यावर बोललं जातं. म्हणून हा एक महत्वाचा वाद आहे. दुसरा वाद आहे भारत आणि बांगलादेश या संदर्भामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, गंगा नदीच्या पाण्यावरून हा वाद तयार झाला आहे. हा सुद्धा वाद एकदम सोपा आहे, सहज आपल्या लक्षात येईल. आपल्याला माहिती आहे गंगा ही दक्षिण आशियातील अत्यंत महत्वाची नदी आहे आणि भारत आणि बांगलादेश या 2 प्रमुख देशांमधून त्या ठिकाणी ती वाहते. विद्यार्थी मित्रांनो, या गंगेची लांबी आपल्याला माहिती आहे 2525 किलोमीटर इतकी आहे. भारतातली सर्वात मोठी ही नदी आहे आणि ही जी नदी आहे, ही नदी या ठिकाणी उगम पावते की आपल्याला माहिती आहे की हे उत्तराखंड राज्य आहे आणि उत्तराखंड राज्यामध्ये त्या ठिकाणी हिमालय गंगोत्री या ठिकाणी ती उगम पावते. नंतर ती भारतातून वाहत जाऊन शेवटी ती बांगलादेशामध्ये जाते आणि नंतर बंगालच्या उपसागरात मिळते. ही या नदीच आहे. आता आपला जी समस्या आहे, का तयार झाली समस्या विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण मी आपल्याला सांगतो. आता बघा, भारतानं पश्चिम बंगालमध्ये 21 एप्रिल 1955 रोजी फरक्का हे मोठा बंधारा म्हणजे धरण म्हणूया आपण, तो बांधला त्या ठिकाणी. आता हे का बांधल्याचं प्रमुख कारण काय आहे की पश्चिम बंगालमध्ये बंदर आहेत, जर आपण पोर्ट असं म्हणतो, हुबळी हे त्या ठिकाणी सुरू केलं आहे आणि या ठिकाणी जहाजांना ने-आण करण्यासाठी पाण्याची गरज लागते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाणी कमी पडू नये म्हणून आपण काय केलंय, गंगा नदीवर त्या ठिकाणी धरण बांधलं आहे आणि त्या धरणातून पाणी जे आहे ते आपण त्या बंदराकडे नेलं आहे. परंतु मात्र विद्यार्थी मित्रांनो, हे धरण बांधल्यामुळे काय झालंय, हा डॅम बांधल्यामुळे काय झालंय, जवळपास हा 2 किलोमीटर लांबीचे कालवा आहे आणि या कालव्यामुळे गंगा नदीचं पाणी तिकडे वळाल्यामुळं जे पाणी बांगलादेशला जातं ते पाणी कमी पडतं. आणि म्हणून बांगलादेशचा या ठिकाणी विरोध आहे की हे पाणी जे आहे हा जो बांध जो आहे तो या ठिकाणी घालू नये, कारण त्याच्यामुळं बांगलादेशाला पाणी कमी पडतं. विशेषतः दुष्काळी काळामुळे
ताण त्या त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते अपुरं पडतं, आणि त्याच्यामुळं हे प्रमुख कारण आहे की बांगलादेशने त्या ठिकाणी हे जे धरण आहे फरक्का, हे जे धरण आहे, हा जो बंधारा आहे की ज्याचं पाणी आपण पोर्टकडे नेलं आहे, हुगळी हे जे पोर्ट आहे कलकत्ता जवळच इकडे नेलं आहे, याला विरोध आहे. म्हणून हा वाद आपल्याकडे बऱ्याच वेळेला बोलणी झाली आहेत, परंतु अंतिम सोल्युशन याला निघालं नाही. आपल्या बोलणी करून आपण त्या वेळेची परिस्थिती आपण कंट्रोलमध्ये आणतो, परंतु अजूनही विद्यार्थी मित्रांनो अंतिम उपाय या ठिकाणी मिळाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 1 डिसेंबर 1996 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जो करार झाला, या करारामुळे पाणी वाटलं आहे, परंतु तरी सुद्धा मात्र ज्या वेळेला मी परत सांगतो दुष्काळाची परिस्थिती तयार होते, त्यावेळेला त्यांना बांगलादेशला पाणी ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेला बांगलादेश आणि भारत या दोन्हीमध्ये हा वाद तयार होतो आणि परत त्याच्यावर चर्चा आणि बोलणी तयार होत असते. म्हणून या ठिकाणी फरक हे धरण आणि हा जो बांध बांधला आहे याला खरं बांगलादेशचा विरोध आहे. त्याच्यामुळं भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये नदी वाटप समस्या तयार झाली आहे. त्याच्या विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो वाद आहे भारत आणि चीन मध्ये आहे, ब्रह्मपुत्रा नदीवरून आहे. आणि आपल्याला माहिती आहे ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे प्रमुख नदी आहे, ही तिबेटच्या बुरांग हा जो जिल्हा आहे या ठिकाणी उगम पावते. त्या ठिकाणी या नदीला ब्रह्मपुत्र नदीला नाव आहे, त्यांगप्पो हे नाव आहे. आणि ती ज्या वेळेला भारतामध्ये प्रवेश करते त्यावेळेला आपण तिला ब्रह्मपुत्र असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पूर्वेकडून वाद जाते, त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश जो आहे या ठिकाणी ती प्रवेश करते, नंतर त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश असेल आसामकडून जाऊन नंतर ती बांगलादेशामध्ये जाते. परंतु मात्र बांगलादेशचा विशेषतः या वादाला त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा काही आक्षेप नाही. त्या ठिकाणी भारत आणि चीन या दोघांमध्ये विशेषतः त्यांचा आक्षेप आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळी ती बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा नदी जाते त्यावेळी तिला जमुना या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. हा बांगलादेशचा भाग आहे, या ठिकाणी तिला जमुना ओळखलं जातं त्या ठिकाणी. आता आपण वादाचं प्रमुख कारण काय विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी. आता बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये तसं बघितलं तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपले राजकीय संबंध इतके चांगले नाही, मैत्रीपूर्ण नाही त्या ठिकाणी. ब्रह्मपुत्र नदी ही भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण भारतामध्ये आसाम राज्य जे आहे, आसाम राज्याची शेती ही पूर्णपणे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर आहे त्या ठिकाणी. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून ब्रह्मपुत्राला पाणी राहणं, बारामाही वाहणं, सतत पाणी राहणे खूप महत्वाचं आहे. परंतु आता त्याचं निमित्त काय झालंय बघा की चीनने या ब्रह्मपुत्रा जो प्रवाह आहे जो भारतामध्ये प्रवेश करतो त्यापूर्वी त्यांचा जे प्रदेश आहे त्या ठिकाणी 5 ते 6 जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जल प्रकल्प सुरू केल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी की भारताच्या प्रदेशामध्ये जे पाणी येणार होतं ब्रह्मपुत्रेचं त्याचा मात्रा कमी झालेला आहे. आणि म्हणून विशेषतः या काळामध्ये भारतातील पाणी प्रवाह कमी झाल्यामुळं भारताने याला विरोध केला आहे. म्हणून हा विरोध केला आहे आणि त्याच्यामुळं विशेषतः त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचं म्हणजे भारतात येण्यापूर्वी किंवा त्या ठिकाणी तंगोप्पा जे नाव आहे, ही जी नदी आहे त्या ठिकाणी त्याचं किती पाणी पडतं त्या ठिकाणी त्याचं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, त्याला आपण संख्याशास्त्रीय त्या ठिकाणी माहिती म्हणूया, गणितीय माहिती म्हणूया, ही आकडेवारी भारताचं असं इच्छा आहे की भारत आणि चीन यांच्यामध्ये बोलणी झाली पाहिजे. पाऊस किती पडतो, किती पाणी वाहतं, त्याचा प्रवाह काय वेग आहे, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. परंतु या संदर्भामध्ये भारत आणि चीन याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बोलणी झाली, परंतु ही जी आकडेवारी आहे या संदर्भामध्ये चीन कडून सहकार्य मिळालं नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते परिपूर्ण त्या ठिकाणी समजत नाहीये त्या ठिकाणी की किती पाणी येतं, किती पाणी अडवत आहे त्या ठिकाणी, त्याचं कॅल्क्युलेशन न झाल्यामुळं हा प्रश्न तयार झाला आहे. आणि भारत आणि चीन या दोघांमध्ये याच्या बोलणी चालू आहे, बोलणी बंद आहे असं नाही, परंतु त्याला सहकार्य मिळत नाही. जशी अपेक्षा भारताची आहे तशी अपेक्षा चीनकडून मिळत नाही आणि त्यामुळं हा प्रश्न त्या ठिकाणी भिजत राहिलेला आहे. 1915 नंतर याच्यावर बऱ्याच वेळेला शासकीय स्तरावर प्रयत्न केले आहेत, पण याला प्रयत्न आला नाही, याला यश आलं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हाही प्रश्न आपल्याकडे तसाच पडलेला आहे. म्हणून हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, नाईल नदी पाणी वाटप समजा. विद्यार्थी मित्रांनो नाईल ही अत्यंत महत्वाची नदी आहे आणि आफ्रिका खंडामध्ये सर्वात प्रमुख नदी आणि मोठी नदी आहे. त्याची लांबी बघा 6650 किलोमीटर लांबी आहे. जगातली सर्वात लांब नदी आहे महत्वाची. आणि विद्यार्थी मित्रांनो
आता ह्या नदीची त्या ठिकाणी दोन प्रमुख उपनद्या आहेत. पहिली उपनद्या आहे पांढरी नाईल आणि दुसरी आहे निळी नाईल. आणि या दोन्ही या पांढरी आणि निळी नाईल नदी जी आहे या दोन नद्या एकत्र येऊन त्या ठिकाणी पुढे नाईल नदी वाहते. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पांढरी नाईल जी नदी आहे हिचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो. निळ्या नाईलचा उगम हा इथिओपियामधील ताना सरोवरात होतो त्या ठिकाणी. आणि पुढे आणखी एक नदी आहे. या दोन नद्या विद्यार्थी मित्रांनो, सुदानमधील खार्टूम हे जे शहर आहे या शहराजवळ यांचा त्या ठिकाणी संगम आहे. आणि या ठिकाणी त्या दोन्ही नद्या एकत्र येतात. आणि ह्या ज्या वेळेला पांढरी नाईल आणि निळी नाईल या दोन नद्या एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्या संगमातून पुढे नाईल नदी ही वाहत असते. आणि आणखी एक तिसरी महत्वाची नदी आहे सोबत, ही तिसरी उपनदी आहे. ही सुदान मधून त्या ठिकाणी वाहत येते, सुदान या देशामधून वाहत येते आणि ती नाईल मिळते त्या ठिकाणी. आणि साधारणपणे उत्तरेकडे ही नदी पुढे जाऊन भूमध्य सागरामध्ये मिळते त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगतो की इजिप्त हा जो देश आहे, ह्या इजिप्त देशचं संपूर्ण जीवन हे नाईल नदीवर अवलंबून आहे. म्हणजे इजिप्त जे आहे हे नाईल नदीचं संतान म्हणून मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एकदम थोडक्यात किती महत्वाचं हे मी सांगतो की बघा की इजिप्तमध्ये नाईल नदीचा जो भाग आहे, नाईल नदीचा 3% भाग फक्त इजिप्तमध्ये आहे. बघा, नाईल नदीचा 3% भाग इजिप्तमध्ये आहे, पण इजिप्तचं 96% लोकजीवन जे आहे ते या 3% प्रदेशामध्ये आहे. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की नाईल नदी इजिप्तसाठी किती महत्वाची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीवरून आपण, या नकाशावरून आपण ही समस्या का तयार झाली आहे हे आपण समजून घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जी ही नाईल नदी म्हणजे इथिओपिया असेल त्या ठिकाणी, सुदान असेल, इजिप्त असेल यासारख्या देशातून वाहते. आणि त्यामुळं ही एकच नदी असल्यामुळे या देशात, आणि विशेषतः वाळवंटी भाग आहे बराचसा, त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी भीषण टंचाई तयार होत असते. याच्यामुळे यांच्यात वाद चालू तरी सुद्धा करार झाले आहेत. म्हणजे 1902 आणि 1929 मध्ये इजिप्त आणि इथिओपियामध्ये करार झाला होता. त्यानंतर 1959 मध्ये इजिप्त आणि सुदान मध्ये करार झाला होता. आता या करारामध्ये थोडक्यात मी सांगतो की 85 अब्ज घनमीटर इतकं पाणी जे आहे ते इजिप्तला दिलं जाईल आणि उरलेलं 18 अब्ज घनमीटर पाणी सुदानला जाईल. या दोघांमध्ये करार झालेला आहे. परंतु वाद जो तयार झाला विद्यार्थी मित्रांनो, तो वाद करायचं कारण आहे आसमान धरण. हे आसमान धरण जे आहे बघा, ही नदी बघा त्या ठिकाणी ही नाईल नदी आहे. आणि नाईल नदी इकडून याच्यामध्ये दक्षिण बाजूला दिसते नकाशामध्ये आणि ती वाहत ती उत्तरेकडे जाते. या ठिकाणी भूमध्य सागरी समुद्र आहे, इथं जाऊन ती मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, इकडचं बघितला दक्षिण सुदान. सुदान पूर्वीचा एक देश होता, आता त्याचे दोन देश तयार झाले, दक्षिण सुदान आणि सुदान त्या ठिकाणी. आणि पुढे इजिप्त आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथिओपियाचा काही भाग आहे. हा संपूर्ण कॅचमेंट एरियामध्ये हे 3 देश प्रमुख आहेत त्या ठिकाणी. सुदान म्हणून आपण सुदान किंवा दक्षिण सुदान हे 2 आहे, इथिओपिया आहे आणि इजिप्त आहे. या 3 ते 4 देशांमध्ये हा कॅचमेंट एरिया पुरला आहे. पण आता याचं कारण काय आहे? मग हे जे आसमान धरण बघा इथे दिसतं तुम्हाला, आसमान धरण हे 1971 साली बांधलं गेलं. हा भाग, हे धरण कुठं आहे हे बघा, इजिप्त मध्ये आहे. पण आता वाद का तयार झाला बघा. आता ही नदी इकडून वाहत येते, इथिओपिया असेल त्या ठिकाणी, दक्षिण सुदान असेल, इकडून ही वाहत जाते. आणि त्याच्यामुळं या देशांचं त्या ठिकाणी मत असं आहे की आमच्या देशातून या नदीला पाणी जातं, त्याच्यामुळे या आसमान धरणामध्ये जे पाणी साठतं त्या धरणाच्या पाण्यावर आमचा हक्क आहे, असं या देशांचं मत आहे. इथिओपिया आणि सुदान या देशांचा देश आहे. परंतु इजिप्तने मात्र हे धरण आमच्या प्रदेशात आहे, आम्ही बांधलं आहे, या पाण्यावर तुमचा अधिकार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या देशांमध्ये नाईलच्या पाण्यावरून वाद त्या चालू आहे. विशेषतः आसमान धरण जे आहे या धरणातील पाणी वाटपावरून त्या वाद चालू आहे. अजूनही त्याचं त्या ठिकाणी पूर्णपणे निराकरण झालं नाही, म्हणून हा एक महत्वाचा वाद आहे. इतर जे वाद आहे विद्यार्थी मित्रांनो, हे वाद मग त्याच्यामध्ये डॅन्यूब नदी असेल, जॉर्डन नदी असेल किंवा अजून नद्या आहेत त्या ठिकाणी, या नद्यांमध्ये असे वाद चालू आहे, असे अनेक वाद चालू आहे. हे वेगळ्या देशामध्ये चालू असतात, पण याला आपण आंतरराष्ट्रीय वाद म्हणतो, आंतरराष्ट्रीय नदी पाणी वाटप वाद म्हणतो किंवा नदी पाणी संघर्ष असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण फक्त भारतातील जे विविध राज्य आहेत यांच्यामधल्या ज्या समस्या आहेत, पाण्यावरून जे संघर्ष आहे
यावर आपण प्रकाश टाकूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.